जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, युनिसेफ करता भारताची राष्ट्रीय राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजेच करीना कपूर खान यांची युनिसेफ करता भारताची राष्ट्रीय राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. कोणत्या कंपनीने भारतातील पहिले स्वदेशी मानवरहित हवाई बॉम्बर विमान तयार केलं आहे? मित्रांनो, येणाऱ्या एक्झाममध्ये 100% यावर तुम्हाला प्रश्न विचारण्यात येईल. तर आता लक्षात ठेवा, भारतातील पहिले स्वदेशी मानवरहित हवाई बॉम्बर विमान हे फ्लाइंग वेज या कंपनीनं तयार केलं आहे. काय नाव आहे या कंपनीचं? तर फ्लाइंग वेज असं या कंपनीचं नाव असून या कंपनीने हे विमान बेंगलोरच्या एका कार्यक्रमात लॉन्च केलं आहे. बरं, या विमानाला काय नाव देण्यात आलं? तर FWD-200B असं या विमानाला नाव देण्यात आलेलं आहे. आणि मित्रांनो, या विमानामुळे आपल्याला अमेरिकेचा प्रिडेटर ड्रोन घेण्याची सुद्धा आवश्यकता असणार नाही. हे जे अमेरिकेचं प्रिडेटर ड्रोन आहे, हे एक ड्रोन 250 कोटी रुपयाला आपल्याला मिळतं. तेच आता जे स्वदेशी विमान आहे, हे फक्त 25 कोटी रुपयात आपल्याला मिळणार आहे. म्हणजेच या विमानापेक्षा अमेरिकेच्या ड्रोनची किंमत ही 10 पटीनं जास्त आहे. बरं, या विमानाविषयीची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये नोट करून घ्या. हे जे विमान आहे, हे 100 किलो वजनाचे पेलोड वाहून नेऊ शकतं व अचूक हवाई हल्ल्यासाठी यात ऑप्टिकल सर्व्हिलन्स पेडोल आणि क्षेपणास्त्रे देखील बसवण्यात आलेली आहे. याचा कमाल वेग किती आहे? तर 370 किलोमीटर इतका याचा कमाल वेग असून हे टेक ऑफच्या वेळी 498 किलो वजन उचलू शकतं. तसेच याला जमिनीपासून 200 किलोमीटर उंचीपर्यंत नियंत्रित देखील केलं जाऊ शकतं. बरं, याची इंधन क्षमता किती आहे? तर 100 किलो इतकी याची इंधन क्षमता आहे. मित्रांनो, याआधी सुद्धा काही प्रथमच घटना घडलेल्या आहेत, त्या सुद्धा आपण एकदा रिवाइज करून घेऊया. तर पहा, भारतातील पहिला बहुउद्देशीय हरित हायड्रोजन प्रकल्प हा हिमाचल प्रदेशमध्ये सुरू करण्यात आला. जगातील सर्वात मोठा अक्षय ऊर्जा पार्क गुजरात, भारतातील पहिल्या बॅटरी ऊर्जा स्टोरेज गिगा फॅक्टरीची निर्मिती जम्मू काश्मीर, पाण्याची वास्तविक माहिती देण्यासाठी पहिले समर्पित पोर्टल हे राजस्थान राज्यानं लॉन्च केलं. भारतातील पहिले इंडोर ॲथलेटिक्स आणि जलतरण केंद्र हे ओडिशामध्ये निर्माण करण्यात आलं आहे. देशातील पहिली वातावरणीय संशोधन प्रयोगशाळा मध्य प्रदेश, देशातील पहिली फ्युचर लॅब तिरुअनंतपुरम, भारतातील पहिले डॉल्फिन संशोधन केंद्र बिहार, स्टेनलेस स्टील क्षेत्रातील देशातील पहिला ग्रीन हायड्रोजन प्लांट हरियाणा, दक्षिण आशियातील सर्वात मोठा शस्त्रास्त्र प्रकल्प उत्तर प्रदेश, पहिली वैदिक घड्याळ मध्य प्रदेश, तर देशातील सर्वात मोठा सौर बॅटरी प्रकल्प हा छत्तीसगडमध्ये स्थापन करण्यात आला आहे. प्रश्न क्रमांक 2 पहा. मित्रांनो, कालच्या सत्रामध्ये आपण पाहिलं होतं की वस्तू आणि सेवा कर अपीलीय न्यायाधिकरणाचे अध्यक्ष म्हणून संजय कुमार मिश्रा यांची नियुक्ती करण्यात आली. तर आता त्या संबंधित काही विधाने आपल्याला दिली आहेत. यापैकी आपल्याला बरोबर विधान ओळखायचं आहे. पहिलं विधान पहा. संजय कुमार मिश्रा हे वस्तू आणि सेवा कर अपीलीय न्यायाधिकरणाचे पहिले अध्यक्ष आहेत. अत्यंत महत्त्वाचं विधान आहे. आता हे लक्षातच ठेवा. संजय कुमार मिश्रा हे वस्तू आणि सेवा कर अपीलीय न्यायाधिकरणाचे पहिले अध्यक्ष आहेत. पहिलं विधान तर बरोबर आहे. दुसरं विधान पहा. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश किंवा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश राहिलेल्या व्यक्तीला जीएसटी अपीलीय न्यायाधिकरणाचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले जाऊ शकते. हे सुद्धा विधान बरोबर आहे. जे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश किंवा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश राहिलेल्या व्यक्तीलाच जीएसटी अपीलीय न्यायाधिकरणाचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले जाऊ शकते. व हे जे संजय कुमार मिश्रा आहेत, हे झारखंड उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश होते. आता शेवटचं विधान पहा. जीएसटी अपीलीय न्यायाधिकरणाचे प्रमुख खंडपीठ हे मुंबईत असेल. मित्रांनो, शेवटचंच विधान चुकीचं आहे. कारण हे जे जीएसटी अपीलीय न्यायाधिकरण आहे, याचं प्रमुख खंडपीठ हे नवी दिल्लीमध्ये स्थित आहे. यात आपल्याला बरोबर विधाने ओळखायची आहेत. ए व बी हे विधान बरोबर आहेत. यासाठी या प्रश्नाचं योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक 1 असेल. बरं, जर आपल्याला असं विचारलं की वस्तू आणि सेवा कर अपीलीय न्यायाधिकरणाचे अध्यक्ष म्हणून संजय कुमार मिश्रा यांना कोणी शपथ दिली? तर केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांना शपथ दिली आहे. प्रश्न क्रमांक 3. युक्रेन या देशाने परराष्ट्र मंत्रालयासाठी AI सक्षम डिजिटल प्रवक्त्याचे अनावरण केले. तर आता या AI सक्षम डिजिटल प्रवक्त्याला काय नाव देण्यात आले? मित्रांनो, ही जी इमेज आहे ही कोणत्या व्यक्तीची नसून हा एक AI सक्षम रोबोट आहे व आता युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयासाठी हा डिजिटल प्रवक्ता म्हणून कार्य करणार असून याला विक्टोरियाशी असं नाव देण्यात आलं आहे. काय नाव देण्यात आलं? तर विक्टोरियाशी असे याला नाव देण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 4. भारतातील पहिले ट्रान्सशिपमेंट पोर्ट म्हणून जहाज बांधणी मंत्रालयाकडून कोणत्या बंदराला मान्यता देण्यात आली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3,
म्हणजेच विजिझम बंदराला भारतातील पहिले ट्रान्सशिपमेंट पोर्ट म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे. हे जे बंदर आहे हे अदानी समूहाच्या मालकीचे असून हे केरळ राज्यामध्ये स्थित आहे. बरं, ट्रान्सशिपमेंट पोर्ट म्हणजे काय? तर येथे एका जहाजातील माल हा दुसऱ्या जहाजामध्ये हस्तांतरित केला जातो. बरं, आता इथे बंदराचा उल्लेख आला आहे तर तुम्हाला हे लक्षात आहे का? आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये कार्गो व्यवस्थापनाच्या बाबतीत भारतातील अव्वल क्रमांकाचे बंदर कोणतं आहे? तर पॅराद्वीप बंदर हे आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये कार्गो व्यवस्थापनाच्या बाबतीत भारतातील अव्वल क्रमांकाचं बंदर ठरलेलं आहे. आणि त्यावेळेस मी तुम्हाला हे सुद्धा सांगितलं होतं की भारतात सध्या 12 मोठी प्रमुख बंदरे आहेत व त्यांची नावे सुद्धा लक्षात ठेवा. यामध्ये दीनदयाल बंदर हे गुजरातमध्ये आहे, मुंबई आणि नवाशेवा बंदर हे महाराष्ट्रात आहे, मोरमुगाव बंदर गोवा, न्यू मंगलोर बंदर कर्नाटक, तर कोचीन बंदर हे केरळ राज्यामध्ये आहे. पूर्व किनाऱ्यावरील बंदर पाहिल्यास श्यामाप्रसाद मुखर्जी बंदर हे पश्चिम बंगालमध्ये आहे. हे याआधी कोलकाता बंदर नावाने ओळखलं जात होतं. पॅराद्वीप बंदर ओडिशामध्ये आहे. विशाखापट्टणम बंदर आंध्र प्रदेश, चेन्नई बंदर आणि तुतीकोरीन बंदर हे तामिळनाडू या राज्यामध्ये आहे. हे जे तुतीकोरीन बंदर आहे याला आता विओ चिदंबरम बंदर असं नाव देण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 5वा, गुरुग्राम प्रशासनाने खालीलपैकी कोणत्या खेळाडूला आपला ब्रँड अँबॅसिडर बनवला आहे? तर नुकतेच आता गुरुग्राम प्रशासनाने युजवेंद्र चहलला आपला ब्रँड अँबॅसिडर बनवलेला आहे. मित्रांनो, आता सध्या लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत व त्यासाठी मतदारांमध्ये मतदानाविषयी जागृती निर्माण करण्यासाठी गुरुग्राम प्रशासनाने युजवेंद्र चहल यांची ब्रँड अँबॅसिडर म्हणून नियुक्ती केलेली आहे. युजवेंद्र चहल यांच्याबरोबरच गायक एम डी देशी रॉकस्टार आणि नवीन पुनिया हे देखील गुरुग्राम प्रशासनाचे ब्रँड अँबॅसिडर म्हणून मतदान जागृतीचं कार्य करणार आहेत. बरं, याआधी आपण हे सुद्धा पाहिलं होतं की युनिसेफ करता भारताची राष्ट्रीय राजदूत ही करीना कपूर खान बनली आहे. मुंबई मॅरेथॉन 2024ची आंतरराष्ट्रीय अँबॅसिडर केटी मून, जम्मू काश्मीरसाठी युवा मतदार जागरूकता राजदूत सुरेश रैना, सोनी स्पोर्ट्स नेटवर्कमध्ये फुटबॉल खेळासाठी ब्रँड अँबॅसिडर कार्तिक आर्यन, नाडाचे ब्रँड अँबॅसिडर सुनील शेट्टी, पश्चिम बंगालचे ब्रँड अँबॅसिडर सौरव गांगुली, जिओ मार्ट महेंद्रसिंग धोनी, बीपीसीएल राहुल द्रविड, तर महाराष्ट्रातील मौखिक स्वच्छता मोहिमेसाठी स्माईल अँबॅसिडर म्हणून सचिन तेंडुलकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पण आता जो T20 वर्ल्ड कप आहे त्यामध्ये ब्रँड अँबॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. प्रश्न क्रमांक 6वा, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीमध्ये उत्कृष्ट योगदान दिल्याबद्दल कोणाला सन्मानित करण्यात आले? तर आता कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीमध्ये उत्कृष्ट योगदान दिल्याबद्दल डॉक्टर बीना मोदी यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. या ज्या डॉक्टर बीना मोदी आहेत या मोदी एंटरप्राइजेस आणि के मोदी ग्रुपच्या अध्यक्षा आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत व त्यांना या पुरस्काराने भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आला आहे. प्रश्न क्रमांक 7वा, 2023-24 हंगामातील ला लिगा स्पर्धेचं विजेतेपद कोणी पटकावले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच रिअल माद्रिद या क्लबने 2023-24 हंगामातील ला लिगा स्पर्धेचं विजेतेपद पटकावलेलं आहे आणि रिअल माद्रिदने ही स्पर्धा 36व्यांदा जिंकलेली आहे. ही जी ला लिगा स्पर्धा आहे ही स्पेन या देशातील व्यावसायिक पुरुष क्लब आधारित फुटबॉल स्पर्धा असून याचं आयोजन 1929 पासून करण्यात येत आहे. मित्रांनो, आपल्याला एक्झाममध्ये असं देखील विचारलं जाऊ शकतं की ला लिगा स्पर्धेचं आयोजन कोणत्या देशाद्वारे करण्यात येतं? तर स्पेन या देशाद्वारे या ला लिगा स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं. आता हा प्रश्न पहा, यात काय विचारलं आहे तर अलीकडेच कोणत्या संस्थेच्या संशोधकांनी LOQ नावाचे एक महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान विकसित केलं आहे? तर आता जे LOQ नावाचे जे तंत्रज्ञान आहे हे IIT गुवाहाटीद्वारे विकसित करण्यात आलं आहे. बरं, या LOQचा उपयोग काय होणार आहे? तर हे तंत्रज्ञान व्होकल कॉर्ड कंपन सिग्नलमधून थेट मानवी भाषण सिग्नल तयार करण्यास सक्षम आहे, ज्यामुळे जे व्यक्ती बोलू शकत नाहीत त्यांना याचा फायदा होईल. या तंत्रज्ञानामध्ये घशावर ठेवलेल्या सेन्सरचा वापर करून व्होकल फोल्ड हालचाली कॅप्चर केल्या जातात. याबरोबरच IIT गुवाहाटी विषयी हे सुद्धा लक्षात ठेवा, अलीकडेच IIT गुवाहाटीद्वारे 3D प्रिंटेड डमी बॅलेट युनिटचं देखील अनावरण करण्यात आलं होतं. प्रश्न क्रमांक 9वा, अलीकडेच चर्चेत असलेला निलगिरी तहर हा कोणत्या राज्याचा राज्य प्राणी आहे? तर हा जो निलगिरी तहर आहे हा तामिळनाडू या राज्याचा राज्य प्राणी आहे आणि हा निलगिरी तहर मुख्यतः तामिळनाडू आणि केरळ या राज्यामध्ये आढळतो. बरं, सध्या हा निलगिरी तहर चर्चेमध्ये का आला आहे? तर नुकतेच आता तामिळनाडू सरकारने वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर आणि IUCN यासारख्या संस्थांच्या सहकार्याने या निलगिरी तहरचे सर्वेक्षण केलेलं आहे. त्यासाठी हा प्राणी सध्या चर्चेमध्ये आला होता. बरं, या सर्वेक्षणाचा उद्देश काय होता? तर या लुप्तप्राय प्रजातीला चांगल्या प्रकारे समजून घेणे आणि त्यांचे संवर्धन करणे
हा या सर्वेक्षणाचा उद्देश होता. तुमच्या माहितीसाठी हे सुद्धा नोट करून घ्या. या प्राण्याला IUCN द्वारे लुप्तप्राय प्रजाती म्हणून सूचीबद्ध करण्यात आला आहे. तसेच या प्राण्याला वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972च्या अनुसूची 1 अंतर्गत देखील संरक्षण देण्यात आलं आहे. बरं, या निलगिरी तहरचं वैज्ञानिक नाव काय आहे? तर निलगिरी ट्रॅगस हायलोक्राईस असे याचं वैज्ञानिक नाव आहे. बरं मित्रांनो, आता आपल्या महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? तर शेकरू हा आपल्या महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. व हा जो भारतीय हत्ती आहे हा 3 राज्याचा राज्य प्राणी आहे. ते राज्य कोणते? तर कर्नाटक, केरळ आणि झारखंड या 3 राज्याचा राज्य प्राणी हा हत्ती आहे. तसेच बिहार या राज्याचा राज्य प्राणी बैल आहे. राजस्थानचा चिंकारा, तर आंध्र प्रदेशचा काळवीट हा राज्य प्राणी आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी जागतिक रेड क्रॉस दिन कधी साजरा केला जातो? तर हा जो जागतिक रेड क्रॉस दिन आहे हा दरवर्षी 8 मे रोजी साजरा केला जातो. हा जो दिवस आहे हा दिवस हेनरी ड्युनंट यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. बरे, हेनरी ड्युनंट कोण आहेत? तर त्यांनी रेड क्रॉसच्या आंतरराष्ट्रीय समितीची स्थापना केली होती व शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार जिंकणारे ते पहिले व्यक्ती होते. या दिवसाची थीम सुद्धा नोट करून घ्या. आय गिव्ह विथ जॉय अँड द जॉय आय गिव्ह इज अ रिवॉर्ड अशी या दिवसाची थीम आहे. या असंच हे सुद्धा नोट करून घ्या. 8 मे रोजीच जागतिक थॅलेसेमिया दिन सुद्धा साजरा केला जातो व यावेळेसच्या या दिवसाची थीम एम्पॉवरिंग लाईव्ह्ज, एम्ब्रेसिंग प्रोग्रेस, इक्विटेबल अँड ॲक्सेसिबल थॅलेसेमिया ट्रीटमेंट फॉर ऑल अशी आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. आशियातील पहिले बिटकॉइन ETF केंद्र कोठे स्थापन करण्यात आले? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.